नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आलेला आहे तो अतिशय रंजक आणि वळण घेणारा ट्विस्टर. यामध्ये आता अतिशय जबरदस्त आणि सुपर डुपर भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिर आणि ओवी कोणती कमाल करतात, सारंग आणि सावलीसमोर कोणते असे भयानक सत्य येते आणि तिलोत्तमाचा अहंकार आणि घमंड धुळीला मिळवून आता अभिर आणि ओवी सारंग आणि सावलीला पुन्हा कसे एकत्र आणतात. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि इकडे आता सारंग हा तिलोत्तमाला म्हणतो की आई, आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त माझं एवढंच मागणं आहे की आज आपण सगळेजण एकत्र जेऊयात आणि माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर. आणि लगेच ते ऐकून आता पुढे येत आता अमृता म्हणते की सारंग, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि सावलीचा मान तर राखायलाच हवा. तू काही काळजी करू नकोस, मी सगळी तयारी करून येते. गप्प बसलेली तिलोत्तमा आता रागाने अमृताकडे बघते आणि बबलू देखील आतमध्ये निघून जातो. तर तिलोत्तमाला डावलून आता अमृताने अखेर आता सारंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता हात पुढे केलेले असतात. आणि इकडे आता अभिर आणि ओवी हे त्या आता पेटी उघडून त्या पेटीमध्ये काय काय मिळतं हे बघत असतात. आणि इकडे आता ती पेटी बघून ओवी म्हणते की अभिर, यामध्ये तर काहीच नाही आहे रे, आपण किती काही केलं, आपण कुलूप तोडलं, आपण या पेटी उघडण्यासाठी एकटेच इकडे आलो, या पेटीतील सगळं सामान आपण बाहेर काढलो, पण आपल्याला तर काहीच नाही मिळालं. आणि अभिर आणि ओवी पुन्हा आता बाहेर जाऊ लागताच आता अभिर पुन्हा आता संशय येत आता ओवीला म्हणतो की थांब. आणि पुन्हा आता अभिर आणि ओवी त्या पेटीपाशी येतात आणि अभिर त्या पेटीमधील आता ते कंबल एक बाहेर काढतो आणि त्याखाली काहीतरी आता असल्याचे अभिर ओवीला जाणवते. इकडे आता सावली ही अभिर ओवी अशी हाक मारत आता अभिरला शोधत असते. आणि तेवढ्यात बबलू आणि अमृता तिथे येतात. तर सावली त्यांना म्हणते की वहिनी, अभिर आणि ओवी कुठे आहेत? अमृता म्हणते कुठे आहेत म्हणजे त्यांच्या रूममध्ये आहेत ते. आणि सावली म्हणते की मी त्यांच्या रूममध्ये जाऊन आले, ते कुठेच नाही आहेत. ते ऐकताच आता सावली म्हणते की मी हॉलमध्ये सुद्धा जाऊन आलेत. अमृता म्हणते अरे बापरे, म्हणजे आईचा वाद मागाशी जो झाला आहे तो त्यांनी ऐकला की काय? आणि बबलू विचार करत म्हणतो की परत ते गेले की काय बाहेर कुठे? तर आता सावलीला भीती वाटते आणि अभिर अशी हाक मारत पळतच सावली आता बाहेर धाव घेते. आणि इकडे आता सारंग आणि सावलीच्या लग्नाचा तो अर्धा फोटो फाटलेला आता अभिर आणि ओवीच्या हाती येतो. एक तुकडा आता ओवीच्या हातात तर दुसरा तुकडा आता अभिरच्या हातात येऊन दोघेही त्या फोटोकडे बघतात. आणि अभिर म्हणतो की सुपर हिरो, तर ओवी म्हणते सावली टीचर. आणि ओवी आता अभिरच्या हातून तो तुकडा घेऊन आता तो फोटो एकमेकांचे ते दोन तुकडे एकमेकांना कनेक्ट करते. आणि लगेच आता ओवी म्हणते की या दोघांचा एकत्र फोटो आणि इथे या पेटीत ठेवलाय. आणि विचार करत आता अभिर म्हणतो की हे दोघं एकत्र काय करत असतील? आणि इकडे आता अमृताने सगळी तयारी केलेली असते आणि सावलीचा मान राखण्यासाठी आता पटकन आता सुशीला ही साडी चोळी घेऊन आणि औक्षणाचे ताट घेऊन तिथे येते. तर मोनिका म्हणते की सगळी काही तयारी केली आहे ना? तर आता सुशीला म्हणते हो, मी सगळी तयारी केली. मोनिका म्हणते की मी पुन्हा तुला सांगते बरं का, एकही गोष्ट पाठीमागे राहायला नको, मला आवडत नाही. सुशीला म्हणते हो मोनिका ताई, मी सगळी तयारी केली. तर जगन्नाथ म्हणतो की मोनिका तू सावलीला घेऊन ये. तर तेवढ्यात सावली तिथे येते. आणि इकडे आता सावली म्हणते की अभिर आणि ओवी कुठे आहेत बाबा, ते कुठेच दिसत नाहीये. जगन्नाथ म्हणतो की अगं कुठे म्हणजे काय, ते इथेच कुठेतरी खेळत असतील, बघ त्यांना व्यवस्थित. आणि इकडे आता बबलू म्हणतो की सगळीकडे शोधलंय पण ते कुठेच नाही आहेत. मोनिका म्हणते की तरीसुद्धा मी त्यांना मगाशी बजावून सांगितलं होतं की कुठेच जायचं नाही आहे, इथेच राहायचं म्हणून. आणि इकडे आता अमृता म्हणते की मगाशी घरात वाद झाला आहे ना, त्यामुळे तो त्यांनी ऐकला असेल आणि म्हणून त्यांना कदाचित धक्का बसला असेल. तर तिलोत्तमा म्हणते की काही धक्का वगैरे बसला नसेल. आणि तिलोत्तमा म्हणते की जरी त्यांना ऐकले असेल तरीसुद्धा ते विसरले सुद्धा असतील. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृता तू एवढं सिरियसली का घेतेस? आणि इकडे आता तिलोत्तमाकडे बघत जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा, लहान मुलं विसरतात ते खरं आहे, पण जेव्हा मोठी माणसं लहान मुलांसारखं वागायला लागतात तेव्हा लहान मुलांना सुद्धा मोठं व्हावं लागतं. आणि लगेच आता सारंग म्हणतो की चला आपण बाहेर दरवाजात उभं राहून बघूयात. तर मोनिका म्हणते की मगाशी ना मी त्यांना सांगितलं होतं कुठे गेले, कुठे जाऊ नका म्हणून, पण तेवढ्यात आता अभिर आणि ओवी तिथे येऊन उभे राहतात. तर मोनिका म्हणते बघा आले. तर सगळेजण अभिर ओवीकडे बघतात. आणि रागाने आता सावली म्हणते की कुठे गेला होतात तुम्ही दोघं? अभिर आता घाबरतच म्हणतो की आई, ते आम्ही ना लपाछपी खेळत होतो.
तर आता सावली म्हणते की अबीर बस झालं तुझं, जा वर जा आणि तुझी बॅग घेऊन ये, आपल्याला ना निघायचंय. आणि लगेच आता ठीक आहे असे म्हणत अबीर आणि ओवी तसेच आता पाठमोरे होऊन पाठीमागे जातात आणि वर निघून जातात. आणि इकडे आता राजकुमार हा शुभ्राला घेऊन इकडे आता भैरवीच्या घरी आलेला असतो. तर शुभ्रा आता त्या मार्कसोबत आता खेळण्याचा प्रयत्न करत असते आणि मोठ्याने ओरडत असते. पण इकडे आता राजकुमार आणि भैरवीला बोलता येत नसते. तर राजकुमार म्हणतो की शुभ्रा तुला 10 मिनटं गप्प बसता येतं का? तर शुभ्रा म्हणते की या काकांना ना खेळताच येत नाही डॅडा, चल घरी. तर राजकुमार म्हणतो की 10 मिनटं. भैरवी म्हणते मार्क तुला लहान मुलाबरोबर व्यवस्थित खेळता येत नाही का? आणि भैरवी म्हणते की त्यापेक्षा आपल्या गार्डनमध्ये ना आम्ही क्यूट रॅबिट आणली. तर भैरवी आता ते बोलता क्षणी आता शुभ्रा म्हणते अरे वा रॅबिट मला बघायची. आणि भैरवी म्हणते मार्क जा शुभ्राला आपल्या गार्डनमधील रॅबिट दाखव. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की शुभ्राला बाहेर घेऊन आलो ना, बाहेर फिरायला घेऊन जायचं म्हणून मला तुझ्याकडे येता आलं, नाही तर मला घरातून बाहेरसुद्धा निघता आलं नसतं. तर राजकुमार म्हणतो की बोलू का आता आपल्या मुद्द्याचं. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की आई ना माझ्यावरती अवलंबून होती, विसंबून होती, सगळं काही माझ्या हातात आलं होतं आणि मला आता वाटत होतं की मीच एकटा रूपम कॉस्मेटिकचा मालक आहे आणि मालक होणार. पण त्याच वेळेस आता इकडे सारंग शुद्धीवर आला, सावली पुन्हा घरामध्ये आली आणि हे सगळं काय होऊन बसलं आणि माझ्या हातातून असं सगळं काही निसटल्यासारखं वाटत असल्याचे राजकुमार बोलतो. आणि भैरवी म्हणते की मला तुझं बोलणं कळतंय, आय कॅन अंडरस्टँड राजकुमार. आणि भैरवी म्हणते की 8 वर्ष घडून गेलं ते काही योगायोग नव्हता. भैरवी म्हणते की ते माझं करेक्ट प्लॅनिंगाचं तुझं डेडलाईन सोल्युशन होतं आणि आपण ते करू शकतो म्हणूनच सारंग सावली वेगळे झाले आणि आपल्याला यश आलं होतं असे भैरवी राजकुमारला बोलते. आणि भैरवी म्हणते की आपल्या प्लॅनमध्ये काही त्रुटी राहिल्या, पण असं तर नाही आहे ना जे 8 वर्षापूर्वी आपण करू शकलो नाही ते आत्ता करू शकत नाही. आणि राजकुमार म्हणतो की आता आपण कदाचित नाही करू शकत कारण सावलीच्या डोळ्यामध्ये ना आता ती राग आणि भीती आहे. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की ते शक्य नाही कारण सारंग ज्या वेळेस शुद्धीवर आला ना सगळ्यात अगोदर सारंग कुणाची चौकशी करत होता माहिती आहे का? सावलीची, आणि तीही आईसमोर. तर आता भैरवी म्हणते व्हॉट? तर राजकुमार म्हणतो हो, 8 वर्षानंतर सुद्धा सावलीच्या तोंडून म्हणजे सारंगच्या तोंडून सावलीचं नाव एवढं प्रेम मी कुठंच बघितलं नसल्याचे राजकुमार बोलतो. इकडे आता सावली ही मानाने पाटावर बसते तर अमृता आता सावलीचं औक्षण करू लागते. सुशीला आणि मोनिका आता अमृताच्या खांद्याला हात लावतात आणि त्यानंतर आता अमृता मानाने सावलीचं औक्षण करून सावलीची उटी भरते आणि मोठ्या मानाने आणि प्रेमाने अमृता आता एक साडी, नवी कोरी साडी आता सावलीच्या उटी भरून सावलीच्या पदरात टाकते आणि खणा नारळाने सावलीची उटी भरून त्यामध्ये तांदूळ टाकतात. आता सावली आता अमृताकडे बघते आणि राजकुमार म्हणतो की बाकी कुणाचंच सारंगच्या तोंडून नाव नाही, फक्त सावलीचं नाव. आणि मला वाटलं होतं की 8 वर्षानंतर नाही सगळं पुसलं असेल, विस्कटलं असेल, पण तसं काहीच नाही झालं, कुणाला काहीच फरक नाही पडला आणि सारंग एवढा प्रेम सावलीवरती करतो. आणि 8 वर्षापूर्वी जर मी परफेक्ट गेम वाजवला असताना तर आज सगळं पिक्चर क्लिअर असतं असे आता राजकुमार भैरवीला बोलतो. आणि भैरवी म्हणते की हे बघ आता खंड्या भरायचा होता तो मेला आणि आता ना आपल्या हातात अजूनही बरंच काही आहे. खंड्या मेला ते आपल्या हातात नव्हतं, पण आपल्या हातात अजून बरंच काही असून आपण खूप काही करू शकतो अजूनही असे आता भैरवी राजकुमारला बोलते. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की हे बघ आता सारंग आणि सावली एकमेकांच्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर माझी ती चोमडी बायको आहे ना अमृता, ती सुद्धा त्यांच्याबरोबर आहे. तेव्हा जर एकमेकांनी सगळं काही सांगायला सुरुवात केली ना तर आपण दोघेही लटकू असे राजकुमार आता भैरवीला सांगतो. आणि ते ऐकताच आता भैरवी म्हणते की राजकुमार तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्यासोबतच आहे आणि यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तर आता राजकुमार आता तोंडाला हात लावून आता विचारात पडतो. तर भैरवी राजकुमारकडे बघत विचार करते की राजकुमार मी तुझ्यासोबतच आहे आणि तुझ्यावर वास ठेवूनच आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की राजकुमार तू एवढा मूर्ख आहे आणि तू मूर्खासारखा त्या सावलीच्या पाठीमागे लागलाय ना, पण तुला हे देखील माहीत नाहीये की तुझं मूल कुणामुळे गेलंय ती. आणि भैरवी विचार करते की राजकुमार तू एखाद्या शाळेतल्या लहान मुलासारखा वागतोस आणि लहान मुलासारखाच आहे, तुझी बुद्धी देखील तशीच आहे. आणि इकडे आता सारंग हा सावली आणि व्यंकटेशला हात जोडतो आणि म्हणतो की सावली व्यंकटेशजी मला माफ करा आणि सावली तू खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढल्याचे आता इकडे सारंग बोलतो. आणि इकडे आता सावली म्हणते की हे बघा सारंग आभार मानायची काही गरज नाहीये, तुम्ही आमचे आभार मानू नका.
आणि सावली म्हणते की ह्या सगळ्यातून एक मात्र घडलंय. आणि सावली म्हणते की जर माझ्यामुळे तुमच्या आईला त्रास होणार असेल तर आपण यापुढे कधीही न भेटलेलोच बरो, असं आता सावली सारंगला बोलते. आणि ते ऐकताच आता इकडे मोनिकाला कसं तरी होतं. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की हे बघा, तुम्ही आपापसात एकमेकांमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या, पण नीतीच्या आड तुम्ही कधीच येऊ शकत नाही. आणि जे नीतीच्या मनात असणार ते होणार म्हणजे होणारच. आणि आता सावली आणि सारंग दोघेही एकमेकांकडे बघतात. आता सावलीला काय करावं ते खरंच काही कळत नसतं. तर इकडे अबीर आणि ओवी त्यांच्या रूममध्ये येऊन आता ते दोन्ही फोटोची आता बारीक पाहणी करून आता अबीर म्हणतो की हे बघ ओवी, अगं मी ना सुपर हिरोचा फोटो माझ्याकडे ठेवतो, तर ओवी म्हणते मी सावली टीचरचा फोटो माझ्याकडे ठेवते. आणि ते फोटो बघत आता ओवी म्हणते की या फोटोकडे बघून मला वाटतंय अबीर यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी जुनं नातं आहे. तर अबीर म्हणतो मलाही तसंच वाटतंय ओवी. आणि अबीर म्हणतो की पण आता हे असं एकमेकांसोबत तुटक का वागतायत. अबीरकडे बघत आता ओवी म्हणते की आपल्याला ना तेच शोधून काढायचंय आणि त्यांना एकत्र देखील आणायचंय. पण आता अबीर म्हणतो की ओवी, आपण दोघांच्या या गेममध्ये आता ना आपल्याला मोठ्या कुणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला आता आपल्यात सामील करून घ्यावा लागेल. तर आता ओवी म्हणते की नाही, आपण आपल्या प्लॅनमध्ये कोणत्याही मोठ्या माणसाला घ्यायचं नाही म्हणजे नाही. तर तेवढ्याच दरवाजा उघडून बबलू तिथे येतो आणि अबीर ओवीला हाक मारत म्हणतो की अबीर ओवी चला, भूक नाही लागली का, जेवायला यायचं नाही का? आणि चला पटकन. आता बबलू अबीरची बॅग घेऊन बाहेर जातो. तर अबीर ओवी आता दोघेही एकमेकांकडे बघतात. आणि इकडे आता व्यंकटेश हा सावलीला म्हणतो की आज जे काही घडलं ना त्यावरून मी तुला सांगतो सावली, आपलं गुरुकुल लवकर चालू होत नसतं. आणि त्या तिलोत्तमा मॅडमचं एवढं भयंकर आणि रौद्र रूप आज मी पहिल्यांदा बघितलंय. आणि त्या बाईचा तो स्वभाव बघता ती बाई तिचं ते बोलणं ना एवढ्या सहजासहजी मागे घेईल असं मला वाटत नसल्याचे व्यंकटेश बोलतो. आणि व्यंकटेश म्हणतो की काही जरी झालं तरी ना मला आता यातून दुसरा पर्याय शोधावा लागतो, कारण मला आम्हाला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि मला त्यासाठी दुसरी नोकरी शोधावी लागलेली असल्याचे आता व्यंकटेश बोलतो. तर सावली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी ना बाबांशी बोलते. आणि गुरुकुल बंद झाल्यापासून नेहमी आपल्यावरची संकटामागून संकट येत आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका व्यंकटेशजी, आपण बघू. आणि इकडे आता मला सावली म्हणते की मला वाटलं होतं की 8 वर्षानंतर हे ना सगळं काही बदललं असेल आणि माझा त्या घराशी आता काही संबंध राहिलेला नसन, पण तसं तर काहीच नाही आहे आणि झालं तर उलटंच. आणि सावली म्हणते की पुन्हा त्या घरामध्ये मला जावं लागलं आणि त्या घरामधली प्रत्येक भिंतीचा कोपरा आणि प्रत्येक भिंतीतली ती वस्तू मला आपलीशी वाटली. आणि सावलीच्या त्या आता पहिल्या जुन्या आठवणी जाग्या होतात. तर सावली म्हणते की मला प्रत्येक क्षणाला वाटत होतं की हे सगळं घर आपलंच आहे आणि हा कोपरासुद्धा आपलाच आहे. व्यंकटेश म्हणतो की सावली, पण आता ती माणसे तुझी राहिलेली नाही. आणि व्यंकटेश म्हणतो मी आलोच. आणि व्यंकटेश बाजूला जातो. तर इकडे आता सारंग हा सुशीलासोबत आता खाली येतो आणि लगेच आता सारंग हा सुशीलाला आता तेथून जाण्याची परवानगी म्हणजे निरोप देत असतो. तर तेवढ्यात अमृता आणि तिलोत्तमासुद्धा तिकडून येतात. आणि त्यानंतर आता सारंग हा सुशीलाचे आभार मानतो आणि म्हणतो की खरंच सुशीला, तुमच्यामुळे आम्हाला ना खूप मदत झाली. तर आता तेवढ्यात सुशीला म्हणते की तुम्ही माझे कशाला आभार मानता, काही गरज नाही आहे. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की खरं सांगू का सुशीला, तुझ्यामुळे आम्हाला खरंच खूप मोठी मदत झाली आणि तुझे तर आभार मानायलाच हवे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुला फक्त हे नाटक करायचं होतं सुशीला, आणि जर तुला असं वाटत असेल तू आमच्या घरातली सून आहे तर तू तसा गैरसमज करून घेऊ नकोस, कारण तू आमच्या घरातली खरीखुरी सून नाही आहेस. तर ते ऐकून आता सुशीलाला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा म्हणते की सावलीबद्दल तुझ्या हक्काने बोलतीस ना, त्यावरून मी तुला बोलते आणि आता तू आलीस तरी चालेल, कारण तुला अजून एक गोष्ट सांगते सावली ना, सारंगची या अगोदरची बायको होती पण आत्ता नाही आहे, असे तिलोत्तमा हसतच आता सुशीलाला सांगते. तर आता सुशीला म्हणते की मी हे सगळं ना माझ्या पडत्या काळात सारंग सरांनी मला खूप मदत केली होती आणि त्या मदतीसाठी मला हे सगळं करावं लागलं. सारंग सरांनी माझं आयुष्य पुन्हा एकदा व्यवस्थित करून दिलं, त्यासाठी मी हे सगळं केल्याची आता सुशीला बोलते. आणि त्यानंतर इकडे आता सुशीला बबलूला म्हणते की बबलू चल मला बाहेर सोड. तर बबलू म्हणतो हो. तेवढेच आता तिलोत्तमा म्हणते की सुशीला, यानंतरसुद्धा तुला जर म्हणजे तुझी जर आम्हाला गरज वाटली तर तुला यावं लागेल. तर लगेच आता सुशीला म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सुशीला म्हणते की मी तुम्हाला पुन्हा सांगते तिलोत्तमा मॅडम, माझ्या कठीण काळात सारंग सरांनी मला खूप मदत केली होती आणि
त्या उपकाराची थोडीशी का व्हायना परतफेड म्हणून मी हे सगळं केलंय. आणि त्यानंतर आता सुशीला म्हणते की चल बबलू उशीर होतोय. तर अमृता म्हणते की सुशीला काळजी घे आणि वेळ मिळाला तर येत जा बरं का. तर हसतच आता सुशीला म्हणते की हो हो नक्की येईन. आणि सुशीला आता जाऊ लागताच आता सुशीला सारंगकडे बघते आणि म्हणते की सारंग सर एक सांगू का. आणि लगेच आता सुशीला म्हणते की सारंग सर मी तुम्हाला एक सांगते, तुमच्यामध्ये आणि सावलीताईमध्ये हे काय झालंय ना ते मला माहिती नाही आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. आणि इकडे आता सुशीला म्हणते की पण मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगते, सावलीताई मनाने खूप चांगल्या आहेत आणि ज्या वेळेस माणूस दूर जातो ना त्याच वेळेस त्याची किंमत कळते. आणि सुशीला म्हणते की सावलीताईची खरी किंमत तुम्हाला कळालीच असेल असे आता सुशीला सारंगला बोलते. तर तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा म्हणते काय गं सावली, म्हणजे तू सारंगची बायको होण्याचं नाटक करण्यासाठी तुला इथे बोलावलं होतं आणि त्यासाठी या घरची सून म्हणून तुला नाटक करायचं होतं. आणि तिलोत्तमा म्हणते की हा बोलण्याचा तुला अधिकार नाहीये सुशीला, कारण तुला जर असं वाटत असेल ना तू या घरची सून आहे आणि या घरची सदस्य आहे, पण तसं काहीच नाहीये. आणि ज्या हक्काने तू सावलीबद्दल बोलते ना ते तू बोलू नकोस. हे आता लगेच आता तिलोत्तमा सुशीलाला सांगते आणि सुशीलाला तेथून यायला बोलते. आणि इकडे आता सावलीला झोप येत नसते. रात्री आता सावली ही आता बेडवरती झोपलेली असताना सारंगचा विचार आता सावलीच्या डोळ्यासमोर येतो. सारंगला कसा आता ऑक्सिजन लावला होता आणि सारंगची तब्येत कशी अचानक ढासळली होती आणि आपण सारंगची कशी काळजी घेतली हे सगळं आता सावलीच्या डोळ्यासमोर नाचू लागतं. आणि त्यानंतर आता प्रेमाने ज्या वेळेस आता सारंग शुद्धीवर आला तेव्हा सारंगने आपला कसा हात हातात धरला होता हे देखील आता इकडे बरोबर सावलीला आठवतं. आणि हात जोडून आता सावलीचे आभार मानत सावली खरोखर तुम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढल्याचे सारंगचे बोलणे आता सावलीला आठवते. आणि ते सगळं आठवून आता सावली डचकूनच उठते. आणि इकडे आता व्यंकटेश तेवढ्यात आता सावलीला म्हणतो की सावली काय चाललंय, कसला विचार करते. आणि व्यंकटेशचे आता बोलणे हे देखील सावलीला आठवतं आणि सावली पटकन उठून बसते. तर आता सावली विचार करते की हे सगळं कसं शक्य आहे, त्यांची बायको तिथे असताना देखील त्यांनी माझा हात कसा पकडला. आणि सावली म्हणते की त्यांनी माझा हात पकडला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कोणती भावना होती आणि त्यांची बायको समोर असताना त्यांनी माझा हात पकडला तर त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या बायकोमध्ये वैवाहिक नात्यामध्ये काय सत्य आहे हे आता हा विचार सावलीच्या डोक्यात येतो. त्या दोघांचं नक्की वैवाहिक नातं आहे तरी कसं आणि सारंगच्या मनात नक्की कोणती भावना होती असे विचार आता सावलीच्या डोक्यात येतात. आणि सावली म्हणते की सारंगच्या या अशा वागण्याने मी काय अर्थ लावायचा आणि सारंगच्या या वागण्याचा अर्थ मला आता उलगडावाचा लागेल आणि आता अंधारात चाचपडण्यात काहीच अर्थ नसल्याचे आता सावली बोलते. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मला शोधून काढावीच लागेल असा विचार आता सावलीने केलेला असतो. आणि सावली म्हणते की त्या दोघांच्या नात्याचं सत्य काय आहे, या दोघांच्या नात्याच्या सत्याची खातरजमा आता मी करणार असा पण आता केलेला असतो तो सावलीना. आणि सारंग आणि सुशीलामध्ये कोणतं नातं आहे हे सत्य आता सावली कशी बाहेर काढणार. इकडे आता अबीर हा सावलीकडे येतो आणि म्हणतो की आता आई मला ना हे बघ ओवी माझी बहीण असते ना तेव्हा आता माझी बहीण माझ्याकडे राखी बांधायला येणार किंवा मी सुद्धा तिच्याकडे राखी बांधायला जाणार. तर हे बरोबरच असतं ना. तर सावलीला आता काही बोलता येत नसतं. तर इकडे ओवीसुद्धा अमृताला आता तिचा प्लान सांगते. तर अमृता म्हणते की ओवी हे तुला तू कुणाला अजून सांगितलं का. तर ओवी म्हणते नाही काकू मी हे फक्त तुम्हाला सांगितलंय. आणि इकडे आता तिलोत्तमा ही भैरवीला बोलावते आणि भैरवीला म्हणते की हे बघ भैरवी तू काही जरी झालं तरी या घराला ना त्या सावलीपासून वाचव प्लीज. तर आता भैरवी म्हणते डोंट वरी तिलोत्तमा तू काही काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत. तर तिलोत्तमा आता घाबरलेली असते. आणि इकडे सावलीने आता सारंग आणि सुशीलाच्या नात्याचं सत्य बाहेर काढण्यासाठी आता पण केलेला असतो. आणि इकडे आता ओवी ही अबीरला राखी बांधण्यासाठी तिथे येताच आता सावली आता अखेर आता अमृताने ओवीला तिथे आणलेलं असतं. आणि सावली आता ओवीला बाजूला नेत बोलते की ओवी अगं तू आईसोबत का नाही आली आणि अमृता वहिनीला का आणलं. तर आता इकडे अमृताने ओवीला सांगितलेलं असतं आणि तेच सत्य आता ओवी ही सावलीला बोलते. आणि लगेच आता ओवी म्हणते की सावली टीचर सुशीला काकू ही माझी आई नसून तर ती सारंगची म्हणजे माझ्या बाबाची बायको नसल्याचे सत्य आता ओवीने सावलीला सांगताच उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि
त्याच वेळेस आता सारंग आणि सुशीला हे नवरा बायको नसल्याचे सत्य आता सावलीसमोर आलेले असते आणि आता सावली आता मेंदळ्यांच्या घरी येऊन आता पुन्हा सारंगचं अजूनही आपल्यावरती प्रेम आहे हे सत्य कळताच आता कशी पुन्हा सारंगची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.